महाराष्ट्रात सध्या बिबट्या हा विषय निसर्गापुरता मर्यादित राहिलेला नाहीये। तर तो आता थेट बातमी, थेट भीती आणि थेट राजकारण बनलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न आता कुठेतरी जंगलात नाही, तर तो आपल्या घराजवळ येऊन उभा आहे। नमस्कार, मी प्रथमेश। संपूर्ण राज्यामध्ये बिबट्या या प्राण्याने हैदोस घातलाय। गेल्या काही दिवसात पुणे, अहमदनगर आणि नागपूर या जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्याने नागरिक अक्षरशः भयभीत झालेत। नागपूर 10 डिसेंबर 2025 रोजी शिवनगर परिसरात एका बिबट्याने सलग 7 नागरिकांवर हल्ला केला। 7 जण जखमी झालेत। रस्त्यावर गोंधळ आणि भीतीचं वातावरण। वन विभागाने अखेर बिबट्याला बेशुद्ध करून पकडलं। पुणे जिल्हा, आष्टापूर, हवेली तालुका। पहाटेची वेळ, घरासमोरची हालचाल आणि अचानक 50 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला। महिला गंभीर जखमी। हे जंगलातलं दृश्य नाही, हे पुण्याच्या शेजारचं वास्तव आहे। या गंभीर समस्येवर सरकारने तातडीने आणि कठोर पावले उचलावीत। गेल्या 8 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यातील मानवी मृत्यूंची संख्या दुप्पट झाली आहे। हा आकडा बघताना बिबट्याला दोष द्यायचा की परिस्थितीला? जंगल कमी, अधिवास तुटले, शिकार नाही, पाणी नाही, आणि मग बिबट्या म्हणतो जिथं माणूस राहतो तिथं किमान जेवण तरी मिळतं। या प्रश्नावर 10 डिसेंबर 2025 रोजी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे थेट बिबट्याचा मुखवटा घालून नागपूर विधानभवन परिसरात आंदोलन करताना दिसले। त्यांची मागणी स्पष्ट होती, केवळ 25 लाख रुपयांची मदत पुरेशी नाही, त्याऐवजी धोकादायक बिबट्यांना पिंजऱ्यात टाका। त्याला कारणही तसंच होतं। त्यांच्या मतदारसंघात आतापर्यंत 55 नागरिकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झालाय। महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी विभागनिहाय बैठकांचं आश्वासन दिलं आहे। जंगलात शिकार कमी झाली, पाणवठे आटले आणि भूक वाढली। हाच तो टप्पा आहे जिथे बिबट्या जंगल सोडतो आणि माणसाच्या वस्तीकडे वळतो। आणि हीच बाब लक्षात घेऊन विधानसभेत बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की जंगलातील छोट्या प्राण्यांची संख्या घटल्यामुळे बिबट्यांना नैसर्गिक खाद्य मिळत नाही। त्याचा थेट परिणाम शहरी भागातील हल्ल्यात वाढ। यावर तोडगा काढण्यासाठी जंगल परिसरात बिबट्यांच्या खाद्य ठरणाऱ्या शेळ्या आणि बकऱ्या ह्या जंगलात सोडण्यात येणार आहेत। तसंच निसर्गाची तुटलेली साखळी पुन्हा उभी करण्यावर सरकार भर देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आता जंगलात शेळ्या बकऱ्या पाठवायच्या म्हणजे बिबट्याला सांगायचा प्रयत्न करायचा, शहरात येऊ नकोस, आम्ही जंगलात डब्बा ठेवलाय। मानवासाठी धोका ठरणाऱ्या बिबट्यांना पकडणं किंवा मारणं सोपं व्हावं म्हणून बिबट्याला शेड्यूल 1 मधून शेड्यूल 2 मध्ये आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय। हा निर्णय संवेदनशीलही आहे आणि वादग्रस्तही। बिबट्याला मारणे हे भारतीय कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते। कारण बिबटे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित प्राणी आहेत। त्यामुळे बिबट्याला मारल्यास दंड, कारावास होऊ शकतो आणि वन्यजीव गुन्ह्यांमध्ये गंभीर परिणाम भोगावे लागतात। शिवाय यामुळे बिबट्या मानव संघर्ष वाढू शकतो आणि पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो। कायदेशीर परिणाम: भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 म्हणजेच वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 या कायद्यानुसार बिबट्याला मारणे किंवा त्याच्या अवयवांची खरेदी विक्री करणे एक गंभीर गुन्हा आहे। शिक्षा: यासाठी दंड आणि दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद आहे। निष्कर्ष एकच, हा विषय फक्त बिबट्याचा नाहीये, हा विषय आहे समाजाच्या सुरक्षेचा आणि आपल्या विकासाच्या दिशेचा। जिथं जंगल आटतं तिथं बिबट्या दिसतो आणि आज निर्णय घेतले नाहीत तर उद्या फक्त बातम्या वाढतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समधून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।